नमस्कार मंडळी. माझा मागचा व्हिडिओ आपण बघितलाच असेल की मधुमेह आणि HbA1c यांचे नक्की काय रिलेशन आहे. आजचा जो व्हिडिओ आहे हा आपल्या दृष्टीने अजूनही त्याच्यापेक्षाही अजून इन्फॉर्मेटिव्ह आहे असं माझं मत आहे. आता मधुमेहांनी HbA1c कसं कंट्रोल करावं, कारण आपण पाहिलं HbA1c हे गेल्या 3 महिन्याचं शुगर कंट्रोल किती हे दाखवतं आणि जास्त असल्यास त्याचे कॉम्प्लिकेशन्स कसे मोठे मोठे आहेत ते. तर नुसती शुगर कंट्रोल करून उपयोग नाही. आपली रँडम शुगर, फास्टिंग, PP नॉर्मल आली म्हणून खुश व्हायचं कारण नाही. HbA1c हे आटोक्यात पाहिजे. 5.5च्या आत तरी पाहिजे, 7च्या आत असलं तर ॲक्सेप्टेबल आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडेल. तर मंडळी, डॉक्टर बावडेकर्स होमिओपॅथी या माझ्या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. या चॅनलमध्ये रुग्णांना आजाराविषयी माहिती, रुग्णांनी त्यांच्या बाजूने घेण्याची काळजी आणि त्यांच्या बाजूने भीती कशी कमी होईल आजाराची, हा प्रयत्न मी नेहमीच करत असतो. पुण्यामध्ये, महाराष्ट्रात मी प्रॅक्टिस करतो आहे. प्रॅक्टिसिंग होमिओपॅथ म्हणून मी आहे आणि गेली 30 वर्ष मी मेडिकल प्रॅक्टिसमध्ये आहे. तर आता हे HbA1c जे आहे की जे मधुमेही रुग्णांमध्ये वाढलेलं आढळतं, हे पटकन कमी होईल का? त्याचा व्हिडिओ पाहिल्यावर काही वेळेला काही लोक भीती घेतात, याच्यावर काही गोळी आहे का, अशी काही जादूची कांडी आहे का की यांनी पटकन कमी व्हावं. असे मला बरेचसे रुग्णांचे फोन आले, काही कॉमेंट्स आले, काही इन्क्वायरीज आल्या. त्याकरता हा व्हिडिओ आपण करतो आहे. परंतु हे पटकनी कमी करू नये. साधारण आपल्याला वाढल्यापासून 1.5 ते 2 महिन्यामध्ये हळूहळू कमी करावं. पटकनी ज्यावेळेला जी लोक HbA1c कमी करण्याकरता हवा तो प्रयत्न करतात, अगदी मनामध्ये ते मिशन बांधल्यासारखं करतात, तर त्यांना मात्र घोटाळा होऊ शकतो. काय घोटाळा होऊ शकतो? अचानक त्यांचं वजन वाढायला सुरुवात होऊ शकते. सेकंड भाग अंगावरती सूज चढायला चालू होते. डोळ्यांच्या पडद्यामध्ये ब्लिडिंग होऊन अंधत्व येणं याची शक्यता असते. त्यामुळे ही गोष्ट पटकनी करू नये. ही ग्रॅज्युअली करावी, हळूहळू अशी आपण करावी. काही लोकांच्या नर्व्स डॅमेज होण्याची भीती असते. तर आता याच्याबद्दल आपण काळजी करणं हे फार महत्त्वाचं आहे. मधुमेह हल्ली घरोघरी 1 ते 2 रुग्ण आपल्याला आढळतात. प्रत्येक कुटुंबात असतात. काही जवान लोकांमध्ये असतात, वयोवृद्ध लोकांना वय झालं आहे म्हणून आपण ॲक्सेप्ट करतो. जवान रुग्णांनासुद्धा माझं सांगणं आहे की बाबा नुसत्या शुगर्स कधीतरी करायच्या आणि त्या रँडम चांगल्या आहेत म्हणून आनंद मानायचा हे करू नका. जवानी ही कधी ना कधी संपणार आहे. प्रत्येकाची प्राणीमात्रापासून मानवापर्यंत संपणार आहे. मला एक छान गाणं आठवतं आहे हिंदी सिनेमातलं की 4 दिन की चांदनी है जवानी फॅन्टसी. 4 दिवस आपल्याला छान वाटतं. जसं एक जवानी संपून मिडल एज येतं तसं आजाराच्या छटा सगळ्यांना दिसू लागतात. घाबरून जाण्याचं कारण नाही, तर याची काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आता ज्यांचे HbA1c कमी व्हायला सुरुवात होते किंवा जे नॉर्मलला ठेवतात त्यांना किती फायदे होतात ते बघा. साधारण ज्यांना नेत्र आजार होणार असतो हा HbA1cमुळे तो 76% कमी होतो. जो 100पैकी 76% मार्क पडल्यासारखं आहे. नंतर ज्यांना किडनी आजार जो मधुमेहामुळे होणार असतो तो जवळजवळ 50% कमी होतो. हा एक भाग आहे. ज्यांना नर्व्स डॅमेज होत असतात की ज्यांना पायाचं सेन्सेशन जातं, हाताचं सेन्सेशन जातं, काही लागलं तरी अगदी बोटं कापड्यापर्यंत वेळ येते, हे 60% कमी होतं. हृदयविकाराचा झटका येऊन जीव जाण्याचं प्रमाण 42% कमी होऊ शकतं HbA1c नॉर्मल राहिलं तर. दुसरं, नॉन फेटल हार्ट अटॅक म्हणजे ज्यांनी जीव जात नाही असे हार्ट अटॅक जे आहेत ते जवळजवळ 57% कमी होतात. ही टक्केवारी फारच मोठी आहे आणि रुग्णाच्या दृष्टीने नक्कीच जमेची बाजू आहे. तर ह्या गोष्टी आपण केल्याच पाहिजेत. आता हे कमी करण्याकरता जे मी काही गोष्टींची टिप्स तुम्हाला सांगतो आहे या तुम्ही फॉलो करा. शेवटी मी तुम्हाला औषधांच्याबद्दल काही टिप्स आहेत की ज्याला गुणकारी होमिओपॅथिक औषधंसुद्धा आहेत, परंतु डॉक्टरांना विचारूनच त्याचा प्रयोग करायचा आहे. ही फक्त माहितीसाठी आहे. ही औषधं मी खोलात सांगत नाही. आपण मला संपर्क करू शकता. आमच्याकडे खूप छान छान होमिओपॅथिक औषधं आहेत किंवा आपल्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा आपण नक्की सल्ला घेऊ शकता. आता तुमच्या बाजूने काय करावं, तर पाणी जास्त प्यावं. ज्यांचं HbA1c आहे त्यांना. साधारण आता रिसेंट स्टडीज असे दाखवत आहेत की साधारण पाणी जे जास्त पित आहेत मंडळी, म्हणजे जास्त म्हणजे अगदी काय 5 लिटर 6 लिटर प्यायचं नाही आहे, 1.5 ते 2 लिटर दिवसाला पितात, त्यांच्यात शुगरचं प्रमाण कमी राहतं आणि HbA1c कमी राहू शकतं. प्रोबायोटिक योगट जे आपण दही, ताक हे जे घेतो, तर याच्यामधून प्रोटीन्स तर मिळतातच, पण पोटाचे बॅक्टेरिया जे आहेत चांगले, उदाहरणार्थ लॅक्टोबॅसिलस, त्याच्यामुळे पचन चांगलं होतं आणि थोडं आयुर्वेदाच्या दृष्टीने ज्यांचं पचन आणि वात प्रकृती चांगली आहे त्यांचं मधुमेह लवकर आटोक्यात येतो. नंतर डार्क चॉकलेट्स जे शुगर फ्री आहेत ते सुद्धा शुगर कमी करण्याकरता उपयुक्त आहेत. अशा स्टडीज आहेत, पण हे मधुमेहाचे उपचार नाहीत. हे जीवनामध्ये पाळणाऱ्या साईड बाय साईड ह्या गोष्टी सगळ्या आहेत. आता काय काय गोष्टी आपण करू शकायच्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की डाएट फार महत्त्वाचं आहे. आपण आपल्या डायट्रिशियनना तर विचारूनच घ्या. एक सर्वसाधारण मी गायडन्स HbA1c कमी करायला सांगतो की तुम्ही साधारणपणे एक प्रोसेस्ड कार्ब्स कमी करा आणि त्यापेक्षा तुम्ही फायबर्स आहारामध्ये वाढवा. कीटो डाएट्स आहेत, मेडिटेरियन डाएट्स आहेत, पॅलिओ डाएट आहेत,
डायबिटिक डाएट आहेत, अशा मार्केटमध्ये डाएटचा सगळा खच्च भरलेला आहे. काही पेड आहेत, काही फ्री आहेत, काही अनपेड आहेत. परंतु आपल्याला जो सूट होतो आहे आणि जो खिशाला परवडतो आहे हा डाएट मात्र आपण नक्की करा. आयुष्यभर जे आपण खातो आहे ते सोडून काहीतरी वेगळंच खात बसायचं, डायबिटिक डाएट करायचा, हे तात्पुरतं आहे. आदल्या दिवशी अभ्यास करून परीक्षेला गेल्यासारखं आहे. तर त्यामुळे तुम्ही तुमचा डाएट तुम्ही निवडा. साधारणपणे नॉन स्टार्ची व्हेजिटेबल्स घ्या, लो शुगर्स असलेली फळं घ्या, साधारण नट्स, लेग्युम्स, बीन्स, लेंटिल्स. नंतर मीठ आणि एग्समध्ये मीठ थोडं कमी खा. लिफी व्हेजिटेबल्स आपण घ्या. नंतर बेरीज आहे त्या घ्या. माझा एक फ्रूट्स युजफुल फॉर डायबिटीज म्हणून सुद्धा एक व्हिडिओ आहे, तो आपण नक्की बघा. आणि तुम्ही काय अवॉइड करा, अल्ट्रा प्रोसेस फूड्स शक्यतो अवॉइड करा. म्हणजे काय, केक्स आहेत, कँडीज आहेत, व्हाईट ब्रेड आहे, पांढरा भात आहे आणि पास्ता आहे. अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे पांढरे पदार्थ थोडे कमी करा. शुगर्स कमी व्हायला मदत होते. लाँग टर्म शुगर असली कमी की HbA1c सुद्धा कमी होतं. एक्सरसाइज हा भाग फार महत्त्वाचा आहे. एकच दिवस करायचं काहीतरी भीती वाटून घेऊन आणि मी व्यायामाला लागलो किंवा मी लागले हे मनाचं समाधान घालून घरातल्यांचे समाधान करू नये. रेग्युलर व्यायाम फार महत्त्वाचा आहे. साधारण 30 मिनटं जर का व्यायाम झाला जेवणानंतर, खाल्ल्यानंतर, तर त्यांनी खूप शुगर लेवल्स कमी येतात असं आमचं नवीन शास्त्र नाही, शास्त्र जुनं आहे, शास्त्राचं नवीन संशोधन आहे. त्यामुळे रेग्युलरली आपण हे करावं. आपल्या बॉडीमध्ये इन्शुलिन नावाचं एक हार्मोन तयार होत असतं आणि हे आपल्या रक्तामध्ये वाढलेली साखर आपल्या मसल्सपर्यंत पोचवण्याचं काम करतं. बरेच वेळेला काय होतं, हे हाय शुगर्स असतात त्यामुळे मसल्स हे इन्शुलिन वापरू शकत नाहीत आणि दुसरं त्यांना एनर्जी लेवल कमी होते. त्यामुळे मधुमेह रुग्ण कायम थकवा आला, काहीतरी टॉनिक द्या, हे द्या म्हणून मागे लागतात. परंतु त्यांचा मसल्समध्ये जो विकनेस आहे हा जाणं खूप महत्त्वाचं असतं. HbA1c कमी आल्याशिवाय हा मसल्सचा विकनेस जात नाही आणि मग त्याला ॲक्टिव्ह एरोबिक, अनएरोबिक एक्सरसाइजेस काही आहेत. बरेच वेगळे प्रकारचे व्यायाम दिलेले आहेत की जे मधुमेहींसाठी स्पेशली आहेत, हे आपण करावं. आता हे इन्शुलिन नीड जर का युटिलाइज झालं नाही तर पॅनक्रियाजना आपल्या जिथं स्वादुपिंड म्हणतो की ज्याला इन्शुलिन तयार करायचं आहे ते नीट्स असं करू शकत नाही, कधी पुरेसं असं करू शकत नाही, कधी खूप जास्त तर कधी खूप कमी. आणि या रुग्णांना इन्शुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतो. आता इन्शुलिन रेझिस्टन्स हा विषय फार मोठा आहे, तो काही मी व्हिडिओत घेत नाही कारण त्याच्याकरता खूप स्टडीज आणि खूप वेळ लागणार आहे. पण जवळजवळ सगळेच मधुमेह इन्शुलिन रेझिस्टंट असतात आणि त्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स जो आहे तो घालून इन्शुलिन सेन्सिटिव्हिटीकडे आपण वळायला पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. त्याशिवाय HbA1c कमी असल्याशिवाय सेन्सिटिव्हिटीकडे आपण कधीच वळून जाऊ शकत नाही. आता एक जनरल रूल सांगितला आहे की आठवड्याला 150 मिनटं चालावं. आठवड्याला, दिवसाला नाही. मग रोज 20 ते 25 मिनटाचे छोटे छोटे ब्रेक्स करून तुम्ही आठवड्याचं टार्गेट करू शकता. तर आता याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की हेवी व्यायाम करू नये की जेणेकरून आपला रक्तदाब वाढेल, जेणेकरून आपल्या डोळ्यांवरती ताण पडेल, आपल्या हार्ट रेटवरती ताण पडेल, हे असे व्यायाम मात्र अजिबात करू नयेत. वेट लॉस, आता प्रत्येक माणसाचं शरीराचं स्ट्रक्चर वेगळं आहे. भारत देशामध्ये वेगळं आहे, अमेरिकेत वेगळं आहे, जर्मनमध्ये वेगळे आहे, उंची आणि वजन. तर आपल्या उंची आणि वजनाचा चार्ट आपल्या डॉक्टरांकडून बघावा. त्याच्यात स्मॉल, मीडियम, लार्ज फ्रेम असतं, तर आपण मीडियम फ्रेमचं वजन ठेवण्याचा प्रयत्न करावा. ज्या लोकांना 5 ते 7% 7% वजन एक्सपेक्टेड वजनाच्या कमी करायला जमतं, वर्षभरात करावं. एकदम वजन कमी करू नये, त्याचे साईड इफेक्ट्स खूप आहेत. पण ज्यांना वजन कमायला वर्षभरात जमतं तर त्यांना डायबिटिककडनं प्री डायबिटिक स्टेजकडे यायला खूप महत्त्व आहे त्याचं आणि त्याला खूप उपयोग होऊ शकतो. त्यामुळे वजन आटोक्यात ठेवा जर का तुम्हाला टाईप 2 डायबिटीज नको असला तर. आता औषधं काही ॲलोपॅथिक किंवा इतर पॅथीची आहेत का, त्याच्याला अगदी एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. औषधं जी आहेत ना ती बऱ्याच प्रकारची औषधं आहेत. मधुमेहामध्ये शुगर कमी करण्याची औषधं आहेत, पण त्यांनी तुमचे पॅनक्रियास थकून जातात कारण शरीर हे केमिकल हे सगळ्या औषधांमध्ये असतं आणि ते तुमची बॉडीवरती केमिकल कंट्रोल आलेला असतो. शक्यतो औषधांवरती न राहता ज्यांना ऑलरेडी औषधं चालू आहेत, इन्शुलिन चालू आहे, यांच्यासाठी मी सांगत नाही. नवीन मधुमेह झाला त्यांना मी सांगतो न राहता इतर गोष्टी पाळून आपण HbA1c कमी होते का हे सामान्य प्रयत्न करा आणि डॉक्टरांचं मात्र गायडन्स घ्या. औषधं जी असतात ही टेम्पररी फेजमध्ये आहेत की जेणेकरून तुमचं इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होईल, याकरता ही औषधं दिलेली असतात. सेन्सिटिव्हिटी चांगली आली, बॉडी मेकअप करायला लागली की मात्र तुम्ही औषधांचा उपयोग जो आहे तो डॉक्टरांच्या सल्ल्याने थांबवू शकता किंवा कमी करू शकता. अजून एक HbA1c कमी व्हायला फॉलोअप ठेवा आपल्या हेल्थ केअर प्रोव्हायडरकडनं. मी पाहिलं आहे मधुमेहात हळूहळू तो जुना झाला की रुग्णांना असं वाटतं आपल्याला सगळंच पाठ झालं आहे, आता डाएट कळलं आहे, शुगर कळली आहे, आपणच आपलं सगळं कधीतरी आठवण झाली की तपासतो आणि मग त्याच्यावरती माझी नॉर्मल आहे म्हणून आनंद व्यक्त करतो, वाढली तर टेम्पररी काहीतरी करतो. असं करायचं नाही. दर 3 ते 4 महिन्यांनी आपण आपल्या डॉक्टरांना भेटलंच पाहिजे. शुगर नॉर्मल असली तरी एक जनरल तपासणी करून घ्यायची आणि मार्गदर्शन त्यांच्याकडनं घ्यायचं. यांनी तुमचं HbA1c कमी ठेवण्याकरता किंवा स्टेबल ठेवण्याकरता प्रयत्न करता येतो.
एकदा HbA1c नॉर्मलला आलं की रुग्णाला वाटतं माझा डायबिटीसच गेला आणि मी आता मुक्त हे पाठीमागे मॅसेज असेल ना माझे, तर तसं मुक्त आयुष्य जगू शकतो, सगळं खाऊ शकतो, असं नाही आहे. अगदी नॉर्मलला आलेले HbA1c सुद्धा 10 आणि 11 जाऊन लोकांना हृदयविकाराचे झटके आलेले मी पाहिलेले आहे. तर त्यामुळे याची नियमित तपासणी करणं फार गरजेचं आहे. असं मुक्त आयुष्य आपल्याला जगता येणार आहे, परंतु ते हेल्थकेअर प्रोव्हायडरच्या गायडन्सखाली. मानसिक तणाव मात्र कमी करा. प्रत्येकाचा तणाव वेगळा आहे, विषय वेगळे आहेत. कमी करा हे मी म्हणणं खूप सोपं आहे, परंतु त्याच्याकरता तुम्ही काही योगा करा, मेडिटेशन करा. तुम्हाला जेणेकरून झोप काढली म्हणजे मनाला आराम मिळत नाही. स्ट्रेस कमी होणं फार महत्त्वाचं आहे. मी माझ्या मागच्याच आठवड्यात केस पाहिली, 350-400च्या वर शुगर आणि पेशंटचं BP 180-110 राहत होतं. 2-3 महिने हे चाललं होतं. मी त्यांना म्हटलं आपण तर पूर्ण बॉडी चेकअप करू, हे का राहतं आहे. तर त्या गृहस्थांचे काही स्ट्रेस होते. 1 महिन्यानंतर ते माझ्याकडे जेव्हा मागच्या महिन्यात आले होते तेव्हा शुगर एकदम कमी आलेली होती आणि कमी म्हणजे नॉर्मलच्या जवळ, आणि BP त्यांचं ऑलमोस्ट नॉर्मलला चालू होतं. म्हटलं हे काय नवीन गोळ्या चालू केल्यात का? ते म्हणले नाही, माझा XYZ नावाचा जो स्ट्रेस होता गेले 6 महिने वर्षभर तो पूर्ण गेला. आता मी मानसिकदृष्ट्या खूप फ्री आहे. तर असा स्ट्रेसचा उपयोग या मधुमेहावरतीसुद्धा होऊ शकतो. आपलं कमी व्हायला स्ट्रेस कमी करणं फार महत्त्वाचं आहे. आता शेवटचा भाग असा आहे, फाइंड अ कम्युनिटी फॉर डायबिटीस आणि सेल्फ मॅनेजमेंट, असं मी सगळ्या रुग्णांना सांगतो. ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांना तुम्ही भेटा, अशा लोकांचा एक ग्रुप करा, अशा लोकांमध्ये तुम्ही राहा. आता हे शोधायचे कुठे? काय घरोघरी विचारत जायचं कुणाला मधुमेह आहे का? नाही. तुमचे जे काही मधुमेहाचे फिजिशियन आहेत, होमिओपॅथ आहेत, डॉक्टर आहेत, त्यांना विचारा की एखाद्या ग्रुपसाठी कोणी कम्फर्टेबल असेल तर आम्ही करू. त्याच्यावरती काही रिसेंट आर्टिकल्स वाचा, अपडेटेड राहा. एकमेकांमधून त्याच्यातून खूप टिप्स चांगल्या मिळू शकतात. प्रत्येक टिपचा वापर करताना आपल्या डॉक्टरांशी चर्चा करून मगच ती फॉलो करा. परंतु एक ग्रुप करणं फार महत्त्वाचं आहे. तर ह्या ग्रुपमधनं डिस्कशन चालू राहतात आणि आपल्याला खूप पॉझिटिव्ह एनर्जी पण मिळते. आता काही होमिओपॅथिक औषधांची नावं मी आपणास सांगतो. तर बऱ्याचशा रुग्णांना होमिओपॅथिक औषधं जी आहेत तर ती मला बरीचशी युजफुल HbA1c बाकीच्या सगळ्या गोष्टींबरोबर कमी आणण्यासाठी उपयुक्त ठरली आहेत. फक्त मी नावं सांगतो, खोलात जाऊन मात्र आपण सेल्फ मेडिकेट करू नका. साधारणपणे रेग्युलर वापरणारं औषध सगळ्यांनाच माहिती आहे, सिझिजियम जांबुलिकम, की जे जांभळ्यांच्या बियापासून केलं जातं. स्पेशली युरिनरी शुगर जाण्याकरता हे जास्त उपयोग असतं. ब्लडमधलं ते कमी करतंच. युरॅनियम नायट्रेट हे एक औषध आहे. आर्सेनिकम ब्रोम हे एक औषध आहे. फ्लोरोझिडिन म्हणून हे एक औषध आहे की ज्यांची खूप हाय शुगर राहते आणि 3-3 गोळ्या चालू आहेत, त्यांना साईड बाय साईड चालू केलं की बरंचसं त्यांना रिलीफ चांगला मिळतो. सार्कोड्स आमच्याकडे म्हणतात, म्हणजे हेल्दी सिक्रिशन्सपासून बॉडीमधलं तयार केलेलं. तर त्याच्यामध्ये इन्शुलिनम आणि पॅनक्रियाटिनम या औषधांचा उपयोग तर अगदी म्हणजे स्तुती करण्याजोगा आहे. अक्षरशः मी लोकांचं इन्शुलिन बंद करून त्यांना गोळ्यांवरती येण्यासाठी सुद्धा आलेलं पाहिलेलं आहे. तर इतकी छान ही औषधं सगळी आहेत. तर टेक होम मेसेज असा आहे, HbA1c कमी नक्की आणता येतं, औषधोपचार त्याला आहे, परंतु जीवनशैली ही आपण सुधारली पाहिजे. तर आपण सगळ्यांनी आजपासून ठरवूयात की आपण नुसती शुगर कंट्रोल करायची नाही, तर HbA1c आपण नॉर्मलला ठेवायचं आहे. हे ठेवलं तर तुम्ही नक्की शतायुषी व्हाल असं मी आपणास शुभेच्छा देतो. मला असं वाटतं हे लेक्चर थोडंसं मोठं झालं आहे. आपण ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. कुठलीही शंका असली आणि कमी करण्याच्या दृष्टीने काही उपचार हवे असले तरी तुम्ही मला संपर्क करू शकता, किंवा आपल्या जवळच्या कुठल्याही एक अनुभवी होमिओपॅथकडनं किंवा तुमचा विश्वास आहे अशा होमिओपॅथिक डॉक्टरांकडनं सुद्धा मार्गदर्शन घेऊ शकता. आता पुढील लेक्चर जे मी घेणार आहे ते मधुमेहाचे मॅक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स, म्हणजे जास्त शुगर्स थोड्याशा राहिल्यामुळे किंवा मधुमेह खूप वर्ष असल्यामुळे मोठ्या रक्तवाहिन्यांचे जे आजार आहेत की जे आपण आढळले जातात त्याच्यावर मी घेणार आहे. कारण तुम्हाला सांगतो, खूप औषधं हल्ली महाग आहेत. परवाच मला व्हॉट्सॲपवर एक चित्र आलं आहे एका वयस्कर आजोबांचं की मोठ्या वय असलं तरीसुद्धा औषधं स्वस्त झाली पाहिजे. तो डॉक्टर अगदी मुलांकडं औषधांसाठी पैसे मागताना लाज वाटते. असा एक फोटो मला आला होता, तो आता मी तुम्हाला शेअर करणारच आहे. बघून मलासुद्धा वाईट वाटलं. तर पुढचं लेक्चर मला नक्की ऐकला, मॅक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स, की जिथं आपण हे मॅनेज करण्याकरता लाखो रुपये खर्च करायला लागतात. तर त्याच्यावर आपल्याला माहिती म्हणून ते देणार आहे. धन्यवाद.